नमस्कार मित्रांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघूया. जानकी म्हणते ऐश्वर्याच्या ताब्यात जाई नसेल तर मग कुठे असेल हे काय भलतंच ऐकायला येतंय. माझ्याही सुखरूपता असेल ना. आता माझ्या मनात वेगवेगळ्या शंका यायला लागल्यात. सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो, त्यामुळे जानकीला पटकन कोणी काही उत्तर देत नाही. इकडे मात्र लताबाई आणि माया पटकन जानकीला फोन लावण्याचा प्रयत्न करतात. लताबाई सारखं फोन लावण्याचा प्रयत्न करते आणि जानकी टेन्शनमध्ये असते, त्यामुळे फोन ती उचलत नसते. ऋषिकेश म्हणतो काही झालं नसणारे, अति विचार करू नको जानकी, शांत हो. मेसेज करत असते लताबाई जानकीला. तेवढ्यात काय मायाकडून दुधाचा ग्लास सांडतो आणि पटकन तो गुंड उठतो. काय गे, काय करताय? तो गडबडीने उठतो आणि इकडे तिकडे बघायला लागतो. पहिले खिशामध्ये मोबाईल बघतो, तो माझा मोबाईल. गोड बोलून काटा काढला. फोन घेतला होता, कुणाला फोन लावला? कुणाला फोन लावला पटकन सांगा. अहो नाही, असंच घेतला होता. कुणाला फोन लावला पटकन सांगा. आता माया लताच्या मागे लपलेली असते आणि दोघी आता भयंकर अशा घाबरलेल्या असतात. तो माणूस म्हणतो पुन्हा जर असं केलं तर जिवंत सोडणार नाही, सांगून ठेवतोय मी. जानकी अजून रडतच असते. ऋषिकेश आणि सौमित्र तिला समजावून सांगत असतात आणि आता अवंतिकाचंही डोकं बंद पडलेलं असतं. हिला आधार तरी कसा द्यायचा, आपल्याला जे माहितीच नाहीये त्याबद्दल हिला कसं काय सांगायचं. अवंतिका जरा जानकीसाठी पाणी आणायला गेलेली असते, तेव्हा डायनिंग टेबलवर तिचा फोन असतो. वहिनी, तुम्हाला एक अननोन नंबरवरून फोन येत होता आणि मेसेज सुद्धा आलाय. लताबाईने तेवढ्या वेळामध्ये मी आई आणि मुळशी कंस्ट्रक्शन एवढाच काय तो मेसेज केलेला असतो. आता निदान धागा दोरा तरी लागलेला असतो की आई जिवंत आहे आणि तेही मुळशीमध्ये. म्हणजे ऐश्वर्या जे म्हणतीये ते खोटं आहे, तिच्या ताब्यात आई आहे असं जरी म्हणत असली तरी आई जिवंत आहे आणि मुळशीतच आहे याची आता यांना खात्री पटलेली असते. आजी इकडे सुमित्राच्या रूममध्ये आलेली असते आणि ऐश्वर्याच्या बाजूने बोलत असते. अगं माझी गुंडी, म्हणजे ऐश्वर्या जी करतीये ना अगदी बरोबर करतीये. लग्न करतीये ती. सुमित्रा चिडते आणि लगेच उठून उभी राहते. आई, तुला खेळ वाटला की काय? लग्न, नाती, संसार, आणि ऋषिकेशचा चांगला संसार असताना, मुलं असताना त्याला दुसरं लग्न करायचं, याला काय अर्थ आहे का? माझी गुंडी जी करते ना ते अगदी योग्य असतं. मी तुझ्या बाबतीत या बाबतीत तुझ्या बाजूनी नाही आहे सुमित्रा. आजी मात्र सरळ सरळ सांगून टाकते की ऐश्वर्याच्या बाबतीत ते बरोबर आहे आणि तिच्याच बाजूने मी आहे. वाटतंय तिला ऋषिकेशची लग्न करायचं तर काय हरकत आहे? तिचे कान धरायचे सोडून तिची वकिली करते. आई, तुला पटतंय का हे वागायला? हो, करतीये मी तिची वकिली. मला बरोबर कळतं सुमित्रे, कुणाची वकिली करायची, कुणाची वकिली करायची नाही. तुझ्यासारखं नाहीये, कशात काय आणि फाटक्यात पाय. तुझ्यासारख्याचं वागले ना मी, माझा उघड होऊन बसेल. तू आधी बंद कर असं वागणं. बरोबर ऐश्वर्या बरोबर आहे, तिच्या मागेच आपण चालायचं. सुमित्रा म्हणते आई, मी कधी फाटक्यात पाय घातला ग? अगं जानकीकडून काही फायदा नसताना तिच्या मागे मागे कडणं, ती म्हणेल तसंच वागणं. हो हो हो, माझी लेक माझी लेक, याला काय म्हणतात? फाटक्यात पायच म्हणतात. लक्षात घे आई, जानकीचा सुखी संसार उद्ध्वस्त करून स्वतःचा सुखी संसार करण्याचे स्वप्न बघतीये, तेही जानकीच्याच नवऱ्याबरोबर. वा, हे बरोबर आहे आणि हा न्याय आहे का? आई, तू चुकीच्या मार्गाने चालली आणि या वेळेला माझी आई जरी असली तरी तू चुकतीये. त्यात काय झालं? जानकीमुळे ऐश्वर्याचा संसार उद्ध्वस्त नाही झाला का? आई, सारंगेला या जानकीची काय चूक? हो आहे ना. तुझं कसं आहे ना सुमित्रा, तू फक्त आत्ता जी भूक लागली आहे ना त्याचा विचार करते, पुढे उपासमारच होणार आहे याचा विचार का करत नाहीये? अगं सुमित्रा, अजूनही झोपेतून जागी हो, भानावर ये. कोण चांगलं, कोण वाईट, कोण फायद्याचं याचा तरी विचार करून वाग. अगं भविष्यात ऐश्वर्याचाच फायदा आहे आपल्याला, कळतंय का तुला? सुमित्रा, हेच सांगण्याचा प्रयत्न करतेय ग मी तुला. तुला कळत नाही ना, मग मी जे सांगतेय तेवढं तरी ऐक ग. ऐश्वर्याने बाहेर जाऊन जर कोणाची लग्न केलं तर तुझा वंशाचा दिवा त्याच्या घरी जाणार, कळतंय का तुला? सारंगचं बाळ आहे तिच्या पोटात आई, तुला कळत कसं नाहीये? जानकी इकडे म्हणते, हे बघा माझ्या आईने मेसेज पाठवला, कदाचित आई असेल का ती? ऋषिकेश म्हणतो असूही शकतात. हे बघा दोनदा तिने मला मिस कॉल सुद्धा दिलाय. कॉलबॅक कर, कॉलबॅक कर. आता जानकी त्या नंबरवर फोन लावण्याचा प्रयत्न करते, पण फोन काय लवकर लागत नसतो. अगं फोनच लागत नाहीये. सौमित्र पुढे येतो आणि म्हणतो, याचा अर्थ असा झाला की ज्याने कोणी लता काकूंना अडकवून ठेवले त्याला कळलंय की आपल्याला कळलंय लता काकूने आपल्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय. समोरचा व्यक्ती आता सावध झालाय आणि तो आता लता काकूला त्या जागेवरून दुसरीकडे हलवण्याचा प्रयत्न नक्कीच करणार. लवकरात लवकर आपल्याला काही ती ऍक्शन घ्यायला लागणार. जानकी म्हणते, आईने आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला म्हणजे आई आहे, आपल्याकडे पॉझिटिव्ह काहीतरी मिळालंय ऋषिकेश. म्हणजे नक्कीच इथे तरी कुठे
मुळशीमध्ये कंस्ट्रक्शन साईट चालू आहे, तिथेच आईला लपवून ठेवले, 100% मी सांगू शकते. सौमित्र म्हणतो, दादा कुठची साईड अशी आहे रे तिथे कोणी जास्त येत जात नाही, त्या साईडवर ठेवलं असणारे लता काकूंना. हे चौघे मिळून तयारी करतात की मुळशीतल्या प्रत्येक कंस्ट्रक्शन साईडवर जायचं आणि अगदी पिंजून काढायचं. लता काकूचा काही तपास लागतो का, काही धागादोरा लागतो का, हे शोधण्याचा प्रयत्न करायचा. चौघांनी आता ठरवलेलं असतं. आता अवंतिका जानकीच्या जवळ येते आणि म्हणते, वहिनी अजिबात काळजी करू नका, लता काकू आपल्याला व्यवस्थित आणि सुखरूप अशा सापडतील, तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं, सगळं काही व्यवस्थित होणार आहे. ऋषिकेश म्हणतो, लक्षात ठेवा, जानकीच्या आईने आपल्याला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला हे ऐश्वर्याला कुठल्याही परिस्थितीत कळता कामा नये. आणि लग्नाचं नाटक किंवा ही सगळीच नाटकं अशीच चालू ठेवायची. जोपर्यंत लता काकू आपल्या हातात येत नाही तोपर्यंत ही नाटकं अशीच चालू राहणार, कळतंय का? अवंतिका म्हणते, दादा वहिनी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, ऐश्वर्यावर मात करायची म्हणजे करायचीच, काहीही झालं तरी. जानकी म्हणते, फक्त मात नाही करायची, आयुष्यभराची अद्दल घडवायची, असा काय तिला धडा शिकवायचा की परत कुणाचंच वाटोळं करायला ती झजली नाही पाहिजे. इतका माज आहे ना तिला, तिचा माजच उतरवून टाकूया आपण. तिलाही कळू दे की एखाद्या आईच्या अंगाला जर हात लावला किंवा तिला जर त्रास देण्याचा प्रयत्न केला तर काय परिणाम होतात. इथून पुढे कोणाच्या आईला ती वाईट कामासाठी वापर तर करणारच नाही, पण तिचे असे हाल सुद्धा करणार नाही. बघूया आता ऐश्वर्याचे कितपत हाल करते मी. आजी म्हणते, सुमित्रा तुला काय जानकीची टिमटी वाजवायची ना ती वाजव, मला काय देणं घेणं नाहीये त्याच्याशी. मी माझ्या मुलाचा संसार मोडताना कसं बघू माझ्या डोळ्यांनी, तुला कळतंय काय तू काय बोलतीये? हे बघ, तुला काय करायचंय ना ते तू कर, जानकीला अगदी डोक्यावर घेऊन नाच, मला काय देणं घेणं नाही. सुमित्रा लक्षात ठेवा, काहीही होऊ दे, मी ऐश्वर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि तिचीच बाजू घेत राहणार, तुला पटो ना पटो, कळलं का? तू जरी माझी मुलगी असली तरी ऐश्वर्या माझी नाचून आहे आणि वंशाचा दिवा तिच्या पोटात आहे, त्याच्यासाठी तिच्याच बाजूने उभी राहणार मी कायम. तशी ही जानकी आता जेलमध्ये जाणार आहे आणि तू काय जानकी जानकी लावून धरलाय ग, जाऊ दे की तिला खडी फोडायला. हे असं काही होणार नाही आई, उगाच काही बोलू नको, कारण तिच्यावर लावलेला आळच खोटा आहे. पण आई मला एक गोष्ट कळत नाहीये, ऋषिकेश लग्नाला तयारच कसा झाला, अजिबात मला हे आवडलेलं नाहीये आणि ऋषिकेश काय वागतोय त्याचं त्याला माहिती. आजी म्हणते, अगं त्याचं कारण आहे, ऋषिकेश समजदार आहे, हुशार आहे, वेळेस तो सावध झाला, आपल्यासारखं नाही बावळटपणा करतोय, लवकरात लवकर स्वतःचा जीव सावरण्याचा प्रयत्न करतोय. आता आज ना उद्या जानकी जेलमध्ये जाणार, मग त्याचा संसार तर असाही विखरला जाणार, त्याच्यापेक्षा ऐश्वर्यासोबत लग्न करून परत संसाराची घडी बसणार. सगळ्यात हुशार ठरलाय तो, कळतंय का तुला? तू बस जानकी जानकी करत. परमेश्वर बरोबर न्याय देणारे, स्वतःच्या आईला मारणारी ही बाई कशी मुकट सुटणार? अगं त्याच्याकडे सुद्धा न्याय आहे, तू लक्ष दे सुमित्रा, आता काय होतंय कोर्टात. मला माहितीये की जानकीनेच तिच्या आईला मारलंय, अख्खं जग तेच म्हणतंय. पुरे ग आई पुरे, काय बोलतीये तू जानकी बद्दल वाईट? तुझी जीभ कशी वळतीये ग असं घाणेरडं बोलायला जानकीच्या बाबतीत? मला माहितीये स्वतःच्या आईला मारलं तेव्हा तिचे हात थरथर कापले नाही, आणि तिच्याबद्दल बोलायला माझी जीभ कशाला वळत नाहीये, वळतीये माझी जीभ. सुमित्रा आता भावनेच्या भरात खरं खरं सांगायला लागलेली असते आईला, जरा स्वतःला आवरते आणि जागेवर थांबते. मनातल्या मनात म्हणते, हिला सगळं सत्य सांगायला नको हा, नाहीतर ही सगळं जाऊन ऐश्वर्याला सांगणार आणि आपला प्लॅनचा पचका होणार. काय ग सुमित्रा, का गप्प बसली? अगं तुझ्याकडे उत्तरच नाहीये. उत्तर नसल्यामुळे गप्प बसली ना सुमित्रा, बोल बोल बोल. सुमित्रा म्हणते, मला जसं पटेल तसं मी वागणार, तुला जसं पटेल तसं तू वाग, तू मला शिकवू नको आणि मी तुला शिकवणार नाही. ऋषिकेशचं आणि ऐश्वर्याचं लग्न झालं की कायमची सून म्हणून या घरात राहणार आणि वंशाचा दिवा सुद्धा, आणि तुझा ऋषिकेश सुद्धा तुझ्या जवळ राहणार. शिरतय का तुझ्या डोक्यात आई? अगं आई काहीही काय बडबडतीये, अगं तुझ्या डोक्यात शिरतय का सुमित्रा? जरा विचार कर, मला काय म्हणतीये बडबड करतीये, मी जे सांगितलं त्याचा विचार कर. सुमित्रा आता जागेवर गप्प बसते आणि मनातल्या मनात विचार करते, ऐश्वर्याचे ऋषिकेश बरोबर लग्न, देवा हे सारंगला कळेल तेव्हा त्याला काय वाटणार, त्याच्या मनावर काय परिणाम होणार. देवा आता खरंच कोणाची नाही पण माझ्या सारंगची काळजी वाटतीये. ऐश्वर्या तर नीच आहेच, पण इतक्या खालच्या पातळीला जाईल हे कोणाला माहिती नव्हतं. इकडे आता जानकी आणि अवंतिका आलेले असतात सारंगला भेटायला, आणि ऐश्वर्याने ऋषिकेशची लग्न करायची अट घातली आणि दादा तयार झाला. हो झालेत ना तयार. सारंग म्हणतो, कसं शक्य आहे तुझी आई जिवंत असणं? अगं ती पाण्यात ढकलून दिली ऐश्वर्याने. नाही भाऊजी, माझी आई जिवंत, एका अननोन नंबरवरून तिने मेसेज केला होता आणि मुळशीच्या कुठल्या तरी कंस्ट्रक्शन साईडवर आहे असं कळालंय, त्यामुळे आता काही घाबरण्याचं कारण नाहीये. हे नाटक करायचं जोपर्यंत माझी आई कुठे ते कळत नाही तोपर्यंत. ऋषिकेश सुद्धा लग्नाला होकार दिलाय आणि आता ऐश्वर्याला असं वाटतंय की ते सुद्धा तिच्या बरोबर आहे,
त्यामुळे आता सध्या तरी हा प्लॅन असा चाललाय. सारंग म्हणतो, शी, ही ऐश्वर्या इतक्या खालच्या थराला जाईल ही विचार केला नव्हता. ती नालायक थडकलाच आहे हे माहिती होतं, पण इतक्या खालच्या पातळीला जाईल हे खरंच माहित नव्हतं वहिनी. आणि खरं सांगू का, आता मला स्वतःचीच लाज वाटतीये. इतक्या नालायक आणि थर्ड पाताळ यंत्री बाईसोबत मी कधीतरी प्रेम केलं आणि लग्न केलं. सगळ्यात वाईट गोष्ट आहे ही आयुष्यातली, आणि त्याचीच मला आता लाज वाटतीये. जानकी म्हणते, सारंग भाऊजी काळजी करू नका आणि प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका बरं. सगळं काही व्यवस्थित होणार. काय वागायचंय ऐश्वर्याला वागू द्या की. आपल्याला काय, आपल्याला जे करायचे आपण बरोबर तसंच करू आणि तिचा प्लॅन तिच्यावरच उलटवू. त्यामुळे आता सध्या तरी ती म्हणते अगदी तसंच वागायला काही हरकत नाहीये. प्रेम हे निरागस असतं सारंग भाऊजी. प्रेमात पडल्यावर कळतच नाही हे चूक आहे की बरोबर आहे. आणि म्हणतात ना, प्रेम आंधळं असतं, ते खरंच आंधळच असतं. कारण प्रेमात जेव्हा असतो तेव्हा काहीच दिसत नाही, फक्त प्रेम एवढी एकच गोष्ट दिसते. जेव्हा सत्य काय ते समोर येतं तेव्हा प्रेमाची खरी व्याख्या कळते. पण असू द्या, तुम्ही सुद्धा प्रेम केलं होतं ना, असू द्या. ऐश्वर्याने केलं नाही त्यात तुमचा काय दोष आहे. सारंग भाऊजी, तुम्ही प्रेम केलं यात काही चुकीचं नाहीये, पण ज्या व्यक्तीवर प्रेम केलं ती व्यक्ती चुकीची निघाली तर तुमचा काय दोष आहे. अवंतिका म्हणते, अगदी बरोबर बोलताय ऐश्वर्या बद्दल तुम्ही जे बोलताय. ऐश्वर्या खरंच नालायक आहे, पण आपल्या सारंग भाऊजींनी चांगलं आणि खरं प्रेम केलं होतं. ती नालायक निघली त्यात यांचा काय, यांचा काही एक दोष नाही. हे साधे आणि भोळे तो, यांचा वापर तिने केला तर यांची काय चूक आहे. हे निस्वार्थीपणे तिच्यावर प्रेम करत गेले आणि ती यांचा वापर करत गेली. अवंतिका म्हणते, भाऊजी तुम्ही वाईट वाटून घ्यायचं किंवा तुम्हाला लाज वाटेल असं काही नाहीये. तिने पाप केलंय त्यात तुमचा काय दोष आहे. सगळं काही तिने केलंय, फक्त तुमचा तिने वापर केलाय. त्यामुळे वाईट कृत्याचा, वाईट गोष्टींचा अजिबात विचार करू नका आणि स्वतःला टेन्शन देऊ नका. सारंग म्हणतो, असं कसं, विचार करू नको किंवा वाईट जे झाले त्याच्याबद्दल काही बोलूच नको असं कसं होणार. तिच्या पापात माझा थोडाने थोडका हात होताच ना. प्रत्येक वेळेला तिला साथ देत गेलो म्हणून तर ती फावत गेली. आणि ती जे करेल ते बरोबर, आणि तिला प्रत्येक वेळेला साथ मी दिली अगदी शेवटपर्यंत. तुमच्या विरोधात गेलो होतो मी फक्त ऐश्वर्याचं म्हणणं ऐकून. कळतंय का तुम्हाला. हे बघा, जे झालं ते झालं. तेव्हा तुम्ही तिच्या प्रेमात होता सांगितलं ना भाऊजी. आता तुम्ही असू द्या बरं. वेडा झालो होतो अगदी तिच्या प्रेमामध्ये मी. सगळ्या गोष्टींना खत पाणी मीच घातलं आणि ती जे म्हणेल ते मूर्खासारखं ऐकत गेलो आणि नंदी बैलासारखी मान डोलावली. सगळं काही ऐश्वर्या माझ्याकडून फायदा करून घेत होते. मला कळतच नव्हतं की ऐश्वर्याचा हा फायदा चाललाय. मला वाटायचं माझ्यावर प्रेम आहे, त्याच्यासाठी सगळं चाललंय. सगळं काही खोटं आहे. ऐश्वर्या अगदी नाटकी बाई आहे. प्रेमात पडलो तिच्या आणि स्वतःच्या आयुष्याची अगदी वाट लावून घेतली. तिच्या कुठल्याच गोष्टीला, कुठल्याच कृत्याला मी विरोध केला नाही किंवा थांब असं सुद्धा म्हणण्याचा प्रयत्न केला नाही. प्रत्येक वेळेला तिच्या प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली आणि त्यामुळे ती अगदी फावत गेली. आणि मी जे करतेय, मी जे वागतेय ते बरोबर आहे असंच ऐश्वर्याला वाटत गेलं. आणि माझा तिने प्रत्येक वेळोवेळी फायदा केला. जेव्हा तिला कुठे काही फायदा होत असेल तेव्हा सारंग आठवायचा आणि माझा ती वापर करायची. सारंगला इतका पस्तावा येत असतो, इतका पस्तावा. मी तिची साथ दिली नसती तर तिने आपल्या घराची अशी वाताहत केलीच नसती. वहिनी, खरंच माझी चूक झाली. मी सगळ्या गोष्टींना जबाबदार आहे. तिने पाप केलं पण मी सुद्धा भागीदार आहे ना. सारंग आता रडत असतो आणि जानकीचे हात जोडून अगदी माफी मागत असतो. कारण माझी चूक झालीये आणि माफी मागणं एवढंच काय माझ्या हातात आहे. बाकी माझ्याकडे काहीच उरलेलं नाहीये. ऐश्वर्याने सगळं काही हिसकावून घेतलंय आणि मला मात्र पाप करून पापाचं ओझं माझ्या डोक्यावर दिलंय. वहिनी, काहीही झालं तरी मला आता ऐश्वर्याकडे परत जायचं नाहीये आणि ऐश्वर्याला शिक्षा झाली पाहिजे एवढंच माझा उद्देश आहे आता. त्यामुळे तुला काय करता येईल ना ते कर आणि ह्या ऐश्वर्याला चांगलीच अद्दल घडव. पण वहिनी, खरं सांगतो, मी जे करत होतो ते फक्त ऐश्वर्याच्या प्रेमापोटी, कुणाचा बदला घ्यावा, कुणाचा सूड उगवावा म्हणून नाही. ती गोड गोड बोलून मला सगळं सांगायची आणि मी सुद्धा अगदी डोळे झाकून विश्वास ठेवायचो आणि तसंच वागण्याचा प्रयत्न करायचो. जानकी आता सारंगला म्हणते, बास, किती रडाल आणि किती स्वतःला दोष द्याल. सगळं काही केलंय ऐश्वर्याने आणि खापर तुमच्या माथ्यावर कशाला फोडताय तुम्ही. अजिबात रडू नका आणि सगळं काही स्वतःवर घेऊ नका. या सगळ्यामध्ये तुमचा काही एक दोष नाहीये मला माहिती आहे की. मग कशाला काय काळजी करताय आणि तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. सारंग भाऊजी, तुम्ही रडू नका बरं आणि माफी बिबी तर अजिबात मागू नका. असं कसं म्हणतीये बहिणी. प्रत्येक चुका ज्या ऐश्वर्याने केला त्यामध्ये निम्म्याला निम्मा मी भागीदार आहे. प्रत्येक गोष्टीत मी तिला साथ दिलीये आणि त्यामुळेच तिची हिंमत वाढत गेली. आणि बघ की आता ती कुठल्या थराला येऊन पोहोचलीये. तरीही भाऊजी तुम्ही स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही आत्ता तरी आमच्या बरोबर आहात ना, हेच खूप झालंय आमच्यासाठी. हो वहिनी, तू म्हणतीये, पण मी पाप केलं ही गोष्ट सुद्धा नाकारू शकत नाही. हे बघा, तेच सारखं सारखं बोलू नका आणि स्वतःला दोष देऊ नका.
कळतंय का? तुम्ही शांत व्हा आणि हा डोक्यातून विचारच काढून टाका. आम्ही सगळं काही व्यवस्थित करूया. बास आता ही साधी राहणी, भोळेपणाने वागणं. साधेपणाने कुणाला काही पचत नसेल तर आता हा सारंग काय करू शकतो हे ऐश्वर्याला दाखवून द्यायची वेळ आलीये. आणि मी आता गप्प बसणार नाही. ऐश्वर्याची लायकी ऐश्वर्याला दाखवूनच देणार. हा सारंग काय करू शकतो वेळ आल्यावर. आता बघा वहिनी, मी ऐश्वर्याला कसं दाखवून देतो. वहिनी, मी आत्ताच्या आत्ता जाणार आणि त्या ऐश्वर्याला हाताला धरून धक्के मारून घराच्या बाहेर काढणार आहे. बघ मी आता काय करतो. जानकी म्हणते, थांबा, तुम्ही कुठेही जाणार नाहीये. तुमचा संताप होतोय, चीड येतेय, खूप वाईट अशी अवस्था तुमची झालीय. पण ऐश्वर्या, हाताला धरून आत्ता बाहेर काढून काही फायदा होणार आहे का? आपल्या हाताला काहीच लागणार नाही. ना माझी आई, ना पुरावे, काहीही नाही. ऐश्वर्या उलट मोकळी होणार. त्यापेक्षा आपण तिला एकदा जाळ्यात अडकवायचा प्रयत्न करू. जाळ्यात अडकवली की सगळं काही खरंही बोलणार आणि आपल्यातून कायमची ती निघून जाणार. हे बघा भाऊजी, घाईघाईने कुठलाही निर्णय घेतला तो योग्य नसतो. त्यामुळे तुम्ही जरा शांत बसा आणि आताताईपणे करू नका. माझ्यावर विश्वास ठेवा प्लीज. इकडे आता आजी ऐश्वर्याच्या रूम मध्ये आलेली असते आणि ऐश्वर्याला म्हणते, काळजी करू नको, तुझं कुणीही वाकडं करणार नाही. मी आहे ना तुझ्या पाठीशी. कोणी काहीही करू शकत नाही. अजिबात घाबरू नको. अगदी बिंदास राहा ऐश्वर्या तू. अगं, ही आजी असताना काही टेन्शन घ्यायचं कारण आहे का? जानकी म्हणते, आजी असं कसं म्हणताय तुम्ही? काळजी करू नको. या घरातले लोक माझ्याबद्दल काय विचार करतात याचं मला काही देणं घेणं नाही किंवा मला फरकच पडत नाही. पण आई माझ्याबद्दल काय विचार करतात याने मला मात्र खूप फरक पडतो. आई माझ्या आईसारखी आहे आणि आईचाच मला आधार आहे. त्या जर माझ्या बाजूने नसतील तर काय अर्थ आहे? त्यामुळे आई नकार देताय ना, ही गोष्ट मला पचतच नाहीये. अगं, सुमित्राची काळजी करू नको. मी आहे की तिची समजूत काढायला. एका पायावर कशी तिला तयार करते ना, बघतच राहा. सुमित्राचं अजिबात टेन्शन घेऊ नको. तू फक्त ऐश्वर्या तुझी आणि बाळाची काळजी घे. कळतंय का तुला? सगळं काही व्यवस्थित होणार. सुमित्राला मी बघ कशी हो म्हणायला लावते आणि सगळं काही व्यवस्थित होणार म्हणजे होणारच. अगं, हा आजीचा शब्द आहे ऐश्वर्या. कसं आहे ना आजी, जानकीशी लग्न ऋषिकेशचं आहे म्हणजे टिकलेलं आहे. अजून काही डिवोर्स वगैरे नाही किंवा ते वेगळेही राहत नाही. तरीही मी ऋषिकेशशी लग्न केलं तर कायद्यानुसार मला शिक्षा होऊ शकते. अगदी जेल होऊ शकते मला. कळतंय का? पण आजी तसं काही होणार नाही. माझ्या केसच्या बाबतीत सगळं काही वेगळं आहे. ऋषिकेशचंही होकार आहे आणि जानकीचं सुद्धा होकार आहे. त्यामुळे कोणी काही केस वगैरे करणार नाही आणि शिक्षा तर मला काय होणारच नाही. या गोष्टींचं काय करायचं जानकी आणि ऋषिकेश बघतील. मला इतका लोड घ्यायचा नाही. मला फक्त त्याच्याशी लग्न करायचंय बस. तेवढं मी करणार. बाकी सगळ्या तरतुदी दोघं नवरा बायको करतील की. सगळी गरज काय मलाच आहे का? त्यांना सुद्धा आहे की. ऐश्वर्या आता बोलत असते तेवढ्यात फोनवर एक मेसेज येतो. मला आत्ता येऊन भेट असा अर्जंट मेसेज केलेला असतो आणि तेही लगेच ये असं सांगितलेलं असतं मास्क मॅनने. आता ऐश्वर्याच्या लक्षात येतं याला काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणूनच एवढा अर्जंट मला बोलवतोय. आजी म्हणते, काय ग ऐश्वर्या, काय चाललंय? अहो, माझ्या मैत्रिणीचा मेसेज आहे आणि खूप अर्जंट काम आहे. लगेच जायला लागणार? हो, आत्ताच्या आत्ता जायला लागणार. इतकं महत्वाचं काम आहे. इकडे आता ही माया अजूनही रडतच असते. लताबाईला म्हणते, काकू माझा हात ग्लासला लागला, ग्लास पडला आणि तो माणूस जागा झाला. सगळं काही माझ्यामुळे झालंय. जो पचका झाला प्लॅनचा तो फक्त माझ्या आणि माझ्यामुळेच. तुम्ही दरवेळेला प्रयत्न करता आणि मी मात्र पचका करते. माझ्याकडून चूक झाली, मला माफ करा. सारखी काय माफी मागतीये ग? जे काय झालं मुद्दाम थोडी केलंय, चुकून झालंय ना, मग माफी वगैरे मागू नको. लताबाई आता मायाची समजूत काढत असते आणि परत ट्राय करू, आपण इतक्यात काय हार मानणार नाही. त्यामुळे स्वतःला दोष देऊ नको. कळतंय का तुला? आणि निदान मी जानकीला मॅसेज तरी केलाय. त्यामुळे माया अजिबात रडून वाईट वाटून घेऊ नको. थोडंफार तरी काम झालंय ना, त्यामुळे लोड घेऊ नकोस. पुढच्या वेळेला परत प्रयत्न करू आपण. कळतंय का? अगदी शांत हो बरं. ऋषिकेश आणि सौमित्र इकडे आता पोलिसांकडे आलेले असतात. त्या मेसेजबद्दल किंवा कॉलबद्दल सगळी काही माहिती दिलेली असते. अजिबात टेन्शन घेऊ नका. शोध लगेचच्या लगेच सुरू होणार आणि अख्खे मुळशी आम्ही पिंजून काढू. लताबाई कुठेही हे शोधण्यासाठी. एक्झॅक्ट ऍड्रेस जरी नसला तरी मुळशी गावात सांगितलंय ना, मग मुळशी गाव पिंजून काढणं एवढं काय अवघड नाहीये. बघू आता आपल्या हाताला नेमकी काय लागतंय सगळे प्रयत्न करून. इन्स्पेक्टर म्हणतात, एक प्रॉब्लेम आहे. काय प्रॉब्लेम आहे सर? लताबाईंनी अर्धवटच मेसेज पाठवला. या अर्थी त्यांच्याकडून पूर्ण मेसेज टाईप करायच्या आधीच त्यांच्याकडून फोन काढून घेण्यात आला. म्हणजे समोरच्याला कळालंय की आता लताबाईने काहीतरी कुणाला तरी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे आता समोरचा व्यक्तीही आता सावध झाला असणार आणि जागा बदलण्याचा किंवा लताबाईला काहीतरी करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार. त्यामुळे आपल्याला सावधगिरीने आणि लवकरात लवकर काय करता येईल ते करावं लागणार आहे. कारण आता कदाचित त्यांच्या जीवालाही धोका असू शकतो. लताबाई इथपर्यंत येऊन पोहोचल्यात, पण बघू आता आपण त्यांच्यापर्यंत जातो का.
ऋषिकेश म्हणतो काहीही झालं तरी जानकीला आपल्याला कोर्टातून निर्दोष साबित करायचं आणि बाहेर काढायचं. त्यामुळे इन्स्पेक्टर साहेब तुम्ही काहीही करा, लवकरात लवकर त्या जानकीच्या आईला शोधण्याचा प्रयत्न करा. त्या जर एकदा हाताला लागल्या, त्यांनी जर कबूल केलं की हे कोणी केलं काय केलं तर जानकी मात्र सुखरूप बाहेर येऊ शकते. एवढाच पर्याय आपल्याकडे राहिलाय आणि तेही फार थोड्या दिवसांमध्ये. लवकरात लवकर काम करा आणि प्लीज तुम्हाला रिक्वेस्ट करतो माझ्या जानकीला वाचवा. ऋषिकेश राव तुम्ही अजिबात काळजी करू नका. आम्ही पुरेपूर प्रयत्न करतोय की लताबाई आम्हाला सापडाव्यात. पण अहो काही धागा दोरा काही लीडच मिळत नव्हती. आता बघा निदान मुळशी गावच्या कन्स्ट्रक्शन साईट जरी चेक केला तरी थोडंफार काहीतरी कळू शकतं ना. त्यामुळे तुम्ही एकदम शांत बसा. आपलं काम बरंच काही हलकं झालंय. आता बघा आम्ही कशी कचून तयारी करतो. इन्स्पेक्टर म्हणतात अजिबात काळजी करू नका. कुठल्याही परिस्थितीत लताबाईला शोधून काढायचं म्हणजे काढायचंच. मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढच्या भागात काय होणार अगदी थोडक्यात बघूया. ऐश्वर्या त्या मास्कवाल्या माणसाकडे आलेली असते आणि त्याने पेपर दिलेले असतात ऐश्वर्याच्या हातात. हे काय? जानकी आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर. त्यांच्याकडून डिवोर्स लवकरात लवकर घ्यायचा आणि तुझ्या लग्नाची तयारी करायची. कळतंय का तुला? जानकी आता इकडे ऋषिकेशच्या गळ्यात पडून रडत असते. भीती वाटतेय मला, ही ऐश्वर्या काहीही करू शकते. ऋषिकेश म्हणतो वेडी का? काहीही होणार नाही, अजिबात टेन्शन घेऊ नको. आणि जानकीला ऋषिकेशने जवळ घेतलेलं असतं. ऐश्वर्या सगळेजण बसलेले असतात हॉलमध्ये. ऐश्वर्या येते आणि डायरेक्ट डिवोर्स पेपर आणते. हे बघ मला स्वतःची खाते पटावी किंवा भविष्यात तुम्हाला किंवा मला काही एक त्रास होऊ नये म्हणून वकिलांकडून डिवोर्स पेपर आणले. आणि या डिवोर्स पेपरवर जानकी आणि ऋषिकेशने साईन करावी म्हणजे मीही मोकळी आणि तेही मोकळे. कळतंय का? एकदा का यांनी साईन केली आणि ते वेगळे झाले की मी मात्र ऋषिकेशशी लग्न करायला तयार. आणि जर का हिने सही केली नाही तर सगळंच अवघड होऊन बसणार. जेव्हा ऐश्वर्या सारखी म्हणते की या डिवोर्स पेपरवर सही झाल्याशिवाय पुढे काहीच होणार नाही, जानकी ही रागाच्या भरात लगेच तिला बोलून टाकते. या डिवोर्स पेपरवर मी सही करणार नाही म्हणजे नाही. ऐश्वर्या म्हणते जानकी सगळी अक्कल तुलाच दिली आहे का? तुमचं हे नाटक चाललंय हे माझ्या लक्षात येणार नाही का? आणि मला फसवायला निघालात होय? अगं मी ऐश्वर्या आहे. सहजासहजी मी हार मानणाऱ्यातली नाही. तुम्ही जोपर्यंत सही करत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या बाजूनी हे मला कळणार नाही आणि त्यामुळे मी विश्वास काय ठेवत नसते. तुझं हे नाटक आहे ना बंद कर जानकी आता. आता बघूया ऐश्वर्याला तर सगळं कळालंय की हे नाटक वगैरे करताय. ऐश्वर्या आता पुढचं पाऊल काय उचलते किंवा जानकी आता मजबुरीमध्ये येऊन खरंच त्या डिवोर्स पेपरवर सही करते का हे जर बघायचं असेल तर बघायला लागणार उद्याचा भाग. हा भाग इथे संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो धन्यवाद.